नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील गारगोटवाडी। आपण पाहू शकतो की या गावात फक्त एक बोर आहे आणि या एका बोरवर संपूर्ण गाव जे आहे ते पाण्यासाठी अशी झुंबड त्या बोरवर त्यांची उडताना पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की अत्यंत कमी अशी या बोरला धार आहे। 1 ते 1.5 तास हे पाणी या बोरला येतं आणि या त्याच पाण्यासाठी संपूर्ण जे नागरिक आहेत ते महिला असतील, लहान मुलं, वृद्ध असतील, ते पाण्यासाठी दिवसभर या बोरच्या ठिकाणी असतात आणि या ठिकाणाहून जरी पाणी नाही भेटलं तर इतर काही ठिकाणाहून पाणी मिळतं का हे पाहण्यासाठी आणि भटकंती करतात। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल, पाण्याची भीषण टंचाई आहे तुमच्या गावात, किती दिवसापासून काय नेमका त्रास आहे? पाण्याचा त्रास आहे। पाणीच नाही आमच्यावर, पाण्याचा त्रास आहे, दुसरं काही नाही। पाण्याचा त्रास आहे। पाण्यात दिवस त्याला भरण्यामध्ये पाणी नाही, दिवसभर पाणी करावं लागलं। 2-2 भांडी मिळतात आता इतक्या माणसाला, पण त्या पाणी करून घे। याची बारीची धार आहे, भरतील काय नाही, बार माणसं पब्लिक एवढी याच्या नुसते भांडणं मिळणं। हो, अजून काही महिला आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, केव्हापासून ही समस्या आहे, काय काय म्हणजे कसा पाण्याचा त्रास होतो? बापू त्रास आहे, कमीत कमी लय वर्ष झालं तरीपासून आम्ही त्रास काढायला पाण्याचं। आमच्या गावाला कोणताही आला अधिकारी, आम्ही म्हणाले की तुम्हाला निवडून देतो, आम्हाला पाणी द्या करू, असा आमचा प्रश्न आहे। समजा पाण्याचाच प्रश्न आहे। हा, आता आमच्या इकडे खेड्या आपल्या यानं वावराला जायला तर वाटत नाही तर नाही, आम्ही त्याचा इशे नाही, मात्र आम्हाला पाण्याचा इशे करून द्या भरपूर। दुसरे बी महिला आहेत। काय सांगाल, पाण्याचं काय काय कसं पाणी भरता तुम्ही, दिवसभर काय करता? दिवसभर सर आमचं पाण्यामध्ये दिवस जाते, आम्हाला रोज मंजुरी करावं लागते। कसं पोट भरावं, आम्ही कसं काम करावं सांगा तुम्ही आम्हाला। रोज आम्हाला पाण्यामध्ये 1-2 तास जातात, इथं नंबर लागत नाही, नंबर लागत लाईट जाते, तसं परत रिकामी भांडे घेऊन आम्हाला घरी जावं लागते। कोणते आमदार येतात पाणी करून देतो म्हणतात, आतापर्यंत कोणीच पाण्याची सुविधा केलेली नाही आम्हाला। बघा रोज मंजुरी कसं करावं, पोट कसं भरावं आम्ही आम्हाला सांगा बरं। पाणी दिवसभर आमचा पाण्यातच वेळ जाते, वेस्ट सगळा। लेकरं बाळ शाळेला जातात, घाई राहते आम्हाला करून द्यायची, आणखी पाण्यात वेळ जाते, पाणी पियाला भेटत नाही। कोणते येतात आमदार पाणी करून देतो म्हणतात, आतापर्यंत आम्हाला पाणी झालेलं नाही। इतकी बघा, इतकी लहान धार आहे, कसं पाणी भरा काय नाही, नंबर लागत नाही, मारून घेतात माणसं, गर्दा होते। आम्हाला एवढी सरकारला मागणी आहे, आम्हाला पाणी करून द्यावं, पाण्याची व्यवस्था करून द्यावं, एवढीच मागणी आहे। निश्चितच आपण हे पाहू शकतो की या गावातील जे महिला आहेत अक्षरशः त्यांच्या तीव्र भावना आपण ऐकल्या आहेत। पाणी टंचाईमुळे त्यांचा दिवस याच बोरवर जातो आणि भांडणं देखील या बोरच्या ठिकाणी होतात, अशा महिला सांगतात आणि दिवसभर या ठिकाणी त्यांना पाण्यासाठीच एवढा झगडावं लागतं। संजय श्रीवंशी, साम टीव्ही न्यूज, गारगोटवाडी, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।